संजय गायकवाड हा नालायक, हा गुंड, ओळून टाकलेला अशा पद्धतीचा हा किडा, याला तुम्ही दुग्धाभिषेक घालतायत आणि याच्याबद्दल कुणाच्या वतीने करतात? ते शिवसेनेच्या वतीने करतात. मिनिटं तब्बल 38 शिव्या देणारा हा संजय गायकवाड कोण लागून गेला आहे? तो म्हणतो घर में घुस के मारेंगे. खऱ्या अर्थाने आम्ही शिकवणार आहे घर में घुस के कसे मारतो. देवेंद्र फडणवीस रोक सको तो रोक लो. देवेंद्र फडणवीसला आव्हान देतो आम्ही की तुम्ही आम्हाला अडवून दाखवाच. एका 30 वर्षाच्या निष्पाप युवकावरती त्याला धमक्या देणारे संजय गायकवाड, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे संजय गायकवाड, गोविंद पानसरे यांचा अपमान करणारे आणि शिवाजी कोण होता या चांगल्या पुस्तकाची बदनामी करणारे संजय गायकवाड यांच्यावरती गेले 4 दिवस झालं पोलीस जे आहेत हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या दबावापोटी कॉग्निजेबल गुन्हा दाखल करत नाहीत. म्हणून आम्ही परवा दिवशी एसपीने निवेदन दिलं, त्यांना 24 तासाची मुदत दिली की तुम्ही कॉग्निजेबल ऑफेन्स करा. जर फेसबुकवरती छोटीशी पोस्ट टाकून मोदींच्या बद्दल टाकली, फडणवीस बद्दल टाकली तर लहान मुलामुलींना देखील इथं अटक होते, कार्यकर्त्यांना अटक होते. तर अशा वेळी 6 मिनिटं तब्बल 38 शिव्या देणारा हा संजय गायकवाड कोण लागून गेला आहे? हे सरळ सरळ दिसतंय की तू मारल्यासारखं कर आणि मी रडल्यासारखं करतो. एकानं म्हणायचं चुकीचं आहे फडणवीसने आणि एकनाथ शिंदेनी, आणि संजय गायकवाड त्याच्या कार्यकर्त्यांनी चालू ठेवायचा दुग्धाभिषेक करायचा. अरे दुग्धाभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा करतात आणि याला आम्ही विरोध करण्यासाठी आणि गुन्हा दाखल करण्यासाठी आज देवेंद्र फडणवीस हे पोलिसांच्या दबाव आणतात. म्हणून त्यांचा आम्ही आज या ठिकाणी पुतळा दहन करायचं हे लोकशाही मार्गाने दिला अधिकार आहे, हे आम्ही आज बजावत होतो. पण काल रात्रीपासून, काल दुपारपासून पोलिसांचे दबाव सुरू आहेत. पोलीस आम्हाला सांगतात आमच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे. पोलिसांना आम्हाला हे विचारायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा या महाराष्ट्रात अपमान झालेला चालतो का? आया बहिणींचा नारी शक्ती वंदन बिल आणतायत, आया बहिणींचा अपमान झालेला चालतो. फक्त देवाभाऊचा आणि एकनाथ शिंदेचा अपमान झालेला चालत नाहीये. पोलिसांची खरी जबाबदारी, पोलिस आमचे करदाते, आमच्या पैशातून पोलिसांचा पगार भागतोय. पोलीस हे आमचे नोकर आहेत, देवेंद्र फडणवीसचे नाही आहेत. आणि कार्यकर्ते ज्या तुम्ही बघता सगळे तरुण कार्यकर्ते आहेत, महिला आहेत, हे आज पुतळा जाण्याचा प्रयत्न करत असताना कशा रीतीने या ठिकाणी बळजबरी करतायत आणि पुतळा काढून ह्याचा प्रयत्न सुरू आहे. अजून देखील आम्हाला म्हणायचं आहे की देवाभाऊलाच फक्त मान सन्मान आहे का? शिवाजी महाराजांना मान सन्मान नाहीये का? अजून देखील वेळ गेलेली नाहीये. आम्ही उद्या बुलढाण्यामध्ये हजारोंच्या संख्येनं संजय गायकवाडला विचारण्यासाठी त्याच्या घरामध्ये तो म्हणतो घर में घुस के मारेंगे. खऱ्या अर्थाने आम्ही शिकवणार आहे घर में घुस के कसे मारतात. हे पुस्तक घेऊन शिवाजी कोणाला जाणार आहे आणि त्याला जाब विचारणार आहे. शिवसेना पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी बुधवारी मध्यरात्री ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे माजी राज्य सचिव प्रशांत आबी यांना गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या संदर्भात फोनवरून जीवे मारण्याची धमकी देत अत्यंत अश्लील व आक्षेपार्ह भाषेतील शिवीगाळ केलेली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून लोकशाही मूल्यांना व अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बाधा आणणारी आहे. या प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांना अटक करून आमदारकीचा राजीनामा द्यावा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सचिव गिरीश फोंडे यांनी दिलेला आहे. तथापि आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाच्या प्रचार प्रसारावरून प्रशांत आबी यांना धमकावणे, शिवीगाळ करणे तसेच जातीमध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करणे, महापुरुषांचा अपमान करणे व महिलांविषयी अश्लील आणि आक्षेपार्ह भाषा वापरणे हे अत्यंत निर्दनीय व कायद्याच्या विरोधात आहे. आमदार संजय गायकवाड यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा. त्यांच्यावर जीवे मारण्याची धमकी, जातींमध्ये तेढ निर्माण करणे, महापुरुषांचा अपमान करणे व महिलांविषयी अश्लील वक्तव्य करणे या गंभीर गुन्ह्याखाली तात्काळ गुन्हा नोंदवून अटक करण्यात यावी. गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणाच्या तपासामध्ये आमदार संजय गायकवाड यांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी गिरीश फोंडे यांनी केली आहे. लोकशाही व्यवस्थेत विचार मांडण्याचे स्वातंत्र्य अबाधित राखणे ही शासनाची जबाबदारी आहे. अशा प्रकारच्या धमक्या व बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्हाला किसान सभा वतीने व पुरोगामी संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी असा इशारा गिरीश फोंडे, राज्य सचिव महाराष्ट्र राज्य किसान सभा यांनी दिलेला आहे. की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.